हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ ना माझ्यासाठी जरा स्पेशल होणार आहे, कारण मी ना माझ्या फ्रेंडला भेटायला जाते शिवानीला। तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला नक्कीच माहित असेल शिवानी कोण आहे। तर मोस्टली ती माझ्या व्हिडिओजमध्ये कमी असते किंवा तिचे आणि माझ्या दोघींचे फोटोज सुद्धा कमी आहेत, पण आम्ही एकदम असं मनाने जवळ आहोत। सो मी आज तिच्याकडे जाते। तिची तब्येत खराब आहे आणि बरेचसे दिवस झाले आम्ही काही दोघी भेटलोच नाहीये, तर म्हटलं तब्येत पण खराब आहे आणि भेटणं पण होईल तिला, त्यामुळे मग मी आज तिकडे जाण्याचा प्लॅन केलाय। ती राहते धायरीला, सो आज धायरीला जायचंय मला। तर चला मग आता बघूयात काय होतंय काय नाही। आणि लास्ट टाइम जेव्हा ना ती आजारी होती, अशीच ती सारखी आजारीच पडत राहते, तिला माहिती नाही काय असतं तर कंटिन्यू ती आजारी असते। सो ती मागच्या वेळेस पण आजारी पडली ना, त्यावेळेस मला काही जाणं झालं नाही। मी म्हणजे म्हणत होते की आता जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, असं करत करत ती बरी झाली, त्या आजारपणातून बाहेर सुद्धा निघाली, पण माझं काही जाणं झालंच नाही। आणि त्यानंतर मग आमची भेट झाली होती की आय थिंक नव्हती झाली, नाही आमची त्यानंतर भेटच नाही झाली झाली त्या गोष्टीला तर 3-4 महिने। म्हटलं चला आता आपण जाऊन येऊयात। आणि कसं असतं ना, आजारपणामध्ये आपल्या जवळचं कुणीतरी आपल्याला भेटायला आलं की छान वाटतं त्या माणसाला, मग तसंच म्हटलं आपण भेटायला जाऊयात, तिला कुठेतरी छान वाटेल। आणि इकडे पुण्यामध्ये ना असं होतं आमच्या दोघींचं की जास्त भेटच होत नाही। जेव्हा आम्ही जालन्याला होतो म्हणजे दोघींच्या लग्नाच्या अगोदर, तेव्हा आम्ही कंटिन्यू भेटायचो, पण इकडे आमचं काही भेटणं होत नाही। असंच कसं तरी कॉलवरती वगैरे बोलणं चालू असतं, पण आमची फ्रेंडशिप अजून जास्त घट्ट झाली आहे पहिल्यापेक्षा। असं वाटतं की जितकं जास्त बोलणं वगैरे असेल ना तेवढं हे नसतं, म्हणजे किती आवाज करतात ते लोक, तेवढी अशी जवळीक नसते। पण आपण जितकं दूर असू, जितकं कॉन्टॅक्ट कमी असेल ना तितकी जवळीक अशी जास्त असते, मला तरी वाटतं। सो सेम आमच्यात तसं झालंय आता। आणि एक लास्ट टाइम म्हणजे ती माझ्याकडे आली होती, त्याच्या अगोदर मी तिच्याकडे गेली होती, तेव्हा ना मी तिला सरप्राईज दिलं होतं। म्हणजे मी तिला सांगितलं नव्हतं काही की मी येते तुझ्याकडे वगैरे, तू आवरून ठेव, असं काहीच सांगितलं नाही। मी फक्त तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं की बाबा मी येते, सो तू तिला काही सांगू नको वगैरे। आणि मी जेव्हा गेले ना तेव्हा ती फरशी पुसत होती, सो ती अशा भंगार अवतारामध्ये होती। त्याचा सुद्धा ब्लॉग मी टाकलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन ना मागच्या ब्लॉगमध्ये चेक करू शकता। तर मग आजही मी तसंच काहीतरी करतेय, तिला मी सांगितलंच नाहीये की मी भेटायला येते तुला वगैरे। जस्ट परवा दिवशी मी तिला मेसेज केला होता की बाबा तब्येत कशी तुझी आता, ठीक आहे का वगैरे, तर बोलली नाहीये म्हणून बरी। तर मग मी तिला जास्त काही रिप्लाय केलाच नाही, कारण 2 दिवसापासून माझ्या डोक्यात चालू आहे की तिच्याकडे जायचंय, त्यामुळे मग मी तिच्याशी जास्त काही बोलली नाहीये। म्हणजे ते असं मला असं दाखवायचंय तिला की मला काही गरज नाही किंवा मला काही काळजी नाहीये तुझी। आणि म्हणजे त्यामुळे मी तिला मेसेज कॉल केला नाही, फक्त एकदा कॉल केला होता की बाबा काय झालंय वगैरे, त्याच्यानंतर एकदा मेसेज केला, त्यानंतर मी तिला कॉल मेसेज केला नाही। आणि मला पक्का माहिती, गॅरंटी आहे मला की तिला कुठेतरी वाईट वाटतच असेल की भाग्यश्रीने मला कॉल नाही केला किंवा मला भेटायला नाही आली किंवा मला विचारलं नाही तुझी तब्येत कशी आहे काय, तिला वाईट वाटत असणार आहे। आणि मी ते मुद्दाम करते कारण मला जायचं डोक्यात होतं। सो आज मी निघतीये तिला भेटण्यासाठी, आणि तिला काही सांगितलं नाही। आज सुद्धा तिच्या नवऱ्याला कॉल केला श्यामला, त्याला बोलले की बाबा मी येते, तू तिला सांगू नको वगैरे। तो बोलला ठीक आहे। 11 वाजलेत सकाळचे आणि घरची सर्व कामं सुद्धा करून झाली आहे, सगळं काय आवरून घेतलं लवकर, कारण आज जायचं विचार होता डोक्यामध्ये। तर आता विचार मला सोडेल अर्धा-मधापर्यंत, तिथून मग पुढे मी रिक्षाने जाईल किंवा बसने जाईल, शक्यतो बस लागत नाही लवकर, त्यामुळे मग रिक्षाने जाईल। तर चला तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी निघालीये आणि कोरोना संपला तरीही माझं मास्क यूज करणं बंद झालं नाही। मी एकटी कुठे जात असेल ना तेव्हाच मी मास्क यूज करते, नाहीतर एरवी मी मास्क यूज नाही करत, कारण स्कार्फ वगैरे बांधायला मला आवडत नाही। हिकडनं मी फ्रुट्स घेतले या बाबांकडनं, तिथे दुसरीकडे अजून कुठे फ्रुट्स दिसलेच नाही मला, सो म्हटलं ह्यांच्याकडनंच घेऊन टाकते। पोहोचली मी आता आणि तिच्याकडे जाऊन बघू काय होतं काय नाही। तर
सांगता गेले म्हणून तिने मला ओरडली की का तू अशी करते नेहमी, आणि गेल्या गेल्याला मी लगेच शूट काय घेतलं नाही. पहिले तिला भेटली, बोलली, आणि नंतर आता थोडंसं शूट करतीये. तिला माहिती नाही मी तिच्या मनाविरुद्ध शूट करतीये, कारण ती मला नाही बोलली शूट घेण्यासाठी. आणि इकडे ना थोडंसं फराळ होतं जे की तिने मला खायला दिलं आणि मी काही खाल्लं नाही. ते लास्ट टाइम सारखंच मी आजही तिला न सांगता आले, जसं की तुम्हाला स्टार्टिंगला बोललेच. तर ती आज मला ओरडत होती की सांगितलं का नाही म्हणून. मला म्हटलं मला तुला मुद्दाम नव्हतं सांगायचं म्हणून आले. आणि तिचं काम आवरणं चालू होतं, तशाच अवतारात होती. आजारी असल्यामुळे काम सुद्धा लांबलेलं तिचं. तर मग म्हणे की माझं काम नाही आवरलं, काही नाही. मी तू येणार असती मला सांगितलं असतं तर मी सगळं आवरून घेतलं असतं. म्हटलं काय हरकत नाहीये. आणि मगाशी शूट केलेलं ते पण टाकू नको म्हणतीये व्हिडिओमध्ये, अवतार व्यवस्थित नाहीये म्हणे माझा. ए शिवानी, काय आवडते तू? काय आवडते? अगर राहू दे की नंतर कर ना. ऐ नंतर कर ना. दुपारी श्यामने रोटी, पनीरची भाजी वगैरे असं बाहेरून ऑर्डर केलं. सो आम्ही मस्तपैकी गप्पा मारत जेवण केलं. इकडे ना डीमार्ट मधून तिने डिनर सेट घेऊन आली होती, तो दाखवला मला. सेट खरंच खूप छान होता, मला पण आवडला. पण तिने ना ते आणलं आणि तसंच ठेवलं, यूज काही केलं नाही अजून. सो त्याचं स्टिकर मी काढत होते. 2000 years later. मी घरी आलीये, मला भरपूर वेळ झाला घरी येऊन. आता 7:30 वाजले आणि मी 5:15 वाजला घरी पोहोचले. तर मी जिथपर्यंत शूट घेतलं तिथपर्यंत घेतलं. त्यानंतर मी काही शूट घेतलंच नाहीये, कारण ती मला नाही म्हणत होती शूट घ्यायला. म्हणे मी आवरलेलं नाहीये, माझा अवतार बघ म्हणे कसा आहे, आणि मग तू त्यात शूट घेणार नको म्हणे. तिने मला बिलकुल शूट करू दिलं नाही. म्हटलं चला हरकत नाही, आपण इथे शूट करण्यासाठी नाही आलो. मी जेवढं घेतलं तेवढं घेतलं, बाकी काय शूट केलं नाही मी. परत जाता वेळी सुद्धा तिला बाय वगैरे करताना पण ते पण शूट नाही केलं. आणि कसं झालं की मला तिकडनं यायचं, पाऊस सुरू झाला. म्हणजे आमच्या या इकडच्या एरियामध्ये पाऊस नव्हता, बट ती जिकडे राहते ना तिकडे पाऊस होता चालू. सो मी काहीच घेऊन गेली नव्हती, पर्स वगैरे. जीन्स घातलेली, खूप दिवसानंतर ना जीन्स घातली होती. म्हणजे जवळजवळ आता बरेचसे दिवस झाले मी काही जीन्स वेअर केलीच नाही. सो जीन्स होती त्यामुळे मग खिशात पैसे वगैरे घेऊन गेलेले, काही पर्स वगैरे नेली नव्हती. त्यामुळे मग छत्री घेऊन जाण्याचा तर काही संबंधच नाही. आणि खूप आता म्हणजे जसं गणपती बसलेत तेव्हापासून तर पाऊस नाहीच आहे, पूर्ण पाऊस गेलेला. तर ऊन असतं त्यामुळे मग मला असं वाटलं की नाही, पावसाचा अंदाज पण नव्हता. म्हटलं मग छत्री घेऊन काय फायदा. पण तिकडनं येताना तिकडे पाऊस लागला, मग तिला म्हणजे तिच्याकडनंच एक छत्री घेऊन आले. सो त्या नादामध्ये शूट केलंच नाही मी. म्हटलं आता डायरेक्ट घरी गेल्यावरतीच आपण शूट करूया. पुन्हा घरी आले, चहा वगैरे बनवला आणि इतकं जास्त डोकं दुखायला लागलं माझं की मला ना सुधरतच नव्हतं. पूर्ण हा भाग इकडचा दुखायला लागला, खूप जास्त डोकं दुखायला लागलं. मग झोपली होती थोड्या वेळ, पण अजूनही माझं डोकं खूप दुखतंय, पूर्ण इकडची बाजू. समजत नाहीये काय करू तर. आणि बाम जर लावला ना की खूप जास्त आग होते, डोळ्यात पण जातं. आणि मला असं जाणवतंय सध्या तरी की मी ज्या दिवशी चष्मा लावेल ना त्याच दिवशी मला डोक्याचा त्रास होतोय सध्या तरी. पहिले रेग्युलर होत होता, पण आता असं व्हायला लागलं की मी चष्मा लावला की माझं डोळे किंवा डोकं दुखतंय. आणि मी जर चष्मा लावला नाही ना तर मला तसला काही त्रास होत नाहीये. मला समजतच नाही नेमकं काय प्रॉब्लेम होतोय. म्हणजे मला चष्मा चुकीचा देण्यात गेला, म्हणजे देण्यात आलाय की काय तेच कळत नाही मला. तर बघायला लागेल त्याचं पण काहीतरी. त्यामुळे मी कंटिन्यू लावत नाहीये चष्मा. आणि आजच विजेचा ओरडा खाल्ला मी की चष्मा लावत नाहीये रेग्युलर म्हणून. तर म्हणे बाहेर जातानाच यूज करते म्हणे तू, असं घरी असल्यावर यूज नाही करत वगैरे. म्हटलं मला लक्षातच नाही राहते. पण मला जे प्रॉब्लेम तसाच होतोय की चष्मा लावला की माझं डोकं दुखतंय. पण ठीक आहे, हरकत नाही, आता बघायला लागेल त्याचं काहीतरी. अजूनही डोकं राहत नाहीये माझं. 5:30 पावणे 6 पासून डोकं दुखतंय. आता 7:30 वाजले, केव्हा राहील माहिती नाही. अजून स्वयंपाक सुद्धा बनवायचा आहे. विजयला यायला पण लेट होईल थोडंसं. तर बघू ना आता काय. तोपर्यंत मी अशीच इकडं तिकडं बसतीये, लोळतीये. मला बिलकुल काही मन लागत नाहीये, माझं करमत सुद्धा नाहीये. इतकं डेंजर डोकं दुखतंय. जो व्हिडिओ जो आहे म्हटलं आपल्याला एंड करायला लागेल, त्यामुळे मग मी आत्ता शूट करायला घेतला. इतक्या वेळ तर काही शूट केलं नाही, पूर्ण स्टॉप केलेला व्हिडिओ. तिच्याकडे सुद्धा जास्त वेळ बसले नाही. ठरवलं होतं पूर्ण दिवसभर थांबेल, पण पाऊस होता. म्हटलं पाऊस कमी आहे तोवर मी जाते. पाऊस जर जास्त वाढला तर मला काय जाता यायचं नाही. आणि ते दोघे जण सुद्धा म्हणत होते मला की तू थांब आजच्या दिवस, उद्या सकाळी जा. म्हटलं नाही नको, मी नंतर केव्हा तरी येईल, आत्ता काही थांबत नाही. म्हटलं मला जाऊ द्या. घरी आले, जे काय तुम्हाला सांगितलं ते केलं. चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
त्याचबरोबर मी ना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या फेसबुकची लिंक देईल. फेसबुकला सुद्धा मला फॉलो करू शकता, जे की मी आत्ता ॲक्टिव्ह राहते फेसबुकवरती. इतके दिवस मी ॲक्टिव्ह नव्हते, कधीतरी 4 महिन्यातून एकदा फेसबुक ओपन करायचे, बट आता फेसबुकला सुद्धा मी रेग्युलर ॲक्टिव्ह आहे. सो तुम्ही मला फेसबुकला सुद्धा फॉलो करू शकता आणि इन्स्टाला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. तर फेसबुकची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.